नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही 10वी आणि 12वीला असाल तर तुमच्यासाठी एकदम इम्पॉर्टंट बातमी आहे, जी 24 तासच्या वेबसाईटवरती ही बातमी मी बघितली होती, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करतो। इम्पॉर्टंट बातमी आहे, 10वी 12वीचा निकाल दरवर्षी ज्या तारखेला लागतो त्यापेक्षा अगोदर यावर्षी 10वी 12वीचा निकाल लागू शकतो। ओके, परंतु पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही आता 10वीला असाल आणि 10वीतून 11वीत जाणार असाल आणि 11वीमध्ये तुम्ही सायन्सला घेणार असाल तर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ सध्या अपलोड करत आहोत। सध्या सायन्सच्या काही व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केल्यात, तर त्या व्हिडिओच्या लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्या बघून घ्या। आणि दररोज एक व्हिडिओ आपण 11वी गणिताची अपलोड करणार आहोत। लवकरच आपण कॉमर्सवरती सुद्धा काम सुरू करणार आहोत। तर बघा मित्रांनो, 10वी 12वीचा निकाल कधी लागणार आणि समोर अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर 23 तारखेला ही बातमी आली होती या पेपरमध्ये, म्हणजे 24 तासच्या वेबसाईटवरती। तर बघूयात बातमी काय आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी काय दिलंय की HSC SSC रिझल्ट आधी 12वीचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर 10वीचा निकाल। बघा मित्रांनो, दरवर्षी जर आपण बघितलं तर दरवर्षी आता 12वीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागतो आणि 10वीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, परंतु यावर्षी कदाचित लवकर लागेल। त्याचं कारण बघा या बातमीमध्ये आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा निकाल कधी, असा प्रश्न वारंवार विचारला जातोय। राज्यातील 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। 10वी 12वीच्या निकालाचा महाराष्ट्रातील निवडणूक निकालाशी संबंध जोडला जात आहे। असं का? बघा, महाराष्ट्रात 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत। या निवडणुकांचे निकाल जूनमध्ये जाहीर केले जाणार आहेत, त्यामुळे हे निकाल लागण्याच्या आधी 10वी 12वीचे निकाल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे। म्हणजे निवडणुकांचे जे निकाल लागतात त्या निवडणुकांच्या निकालाच्या अगोदरच इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल लागण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। बघा, इथं दिलंय की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच 10वी आणि 12वीचा निकाल पुढच्या महिन्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। म्हणजे मे महिन्यातच 10वी 12वीचे निकाल जाहीर होतील की काय, असं या ठिकाणी दिसतंय। आधी 12वीचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर 10वीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे। 10वी 12वीचा निकाल दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर पाहायला मिळू शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेण्यासाठी सोपं होणार आहे। ओके, यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे। म्हणजे हे दोन्ही जे निकाल आहेत ते मे महिन्यातच जाहीर होण्याची शक्यता आहे। म्हणजे मेच्या एंडिंगला, मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 10वीचा लागू शकतो आणि मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये वगैरे 12वीचा निकाल लागू शकतो। ओके, अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। ओके, बघा, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात 12वीचा तर चौथ्या आठवड्यात 10वीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। बघा, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये 12वीचा आणि त्याच्यानंतर लगेच चौथ्या आठवड्यात 10वीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। वर्षभराच्या अभ्यासानंतर सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना मे महिन्यात आपल्या निकालासाठी सज्ज राहावं लागणार आहे। त्यांना म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतंय की 10वी आणि 12वीच्या निकालाची ही अपडेट। ओके, निकाल कुठे बघायला मिळतो? बघा, या ठिकाणी दिलंय 10वी 12वीचा निकाल मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे। असे असले तरी याची नेमकी तारीख अजून सुद्धा जाहीर करण्यात आली नाही की बाबा नेमकी कुठली तारीख असेल, नेमकी काय तारीख असेल, नेमकी कुठल्या तारखेला हा निकाल जो आहे तो जाहीर होऊ शकतो, ती तारीख अजून ॲक्युरेट या ठिकाणी आपल्याला दिलेली नाही आहे। ओके, तर आता पुढे बघा, या ठिकाणी इथं काय दिलंय की या ठिकाणी बघा, दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना हा जो निकाल आहे तो महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट जी आहे, बघा ही या ठिकाणी दिसते वेबसाईट MAHASSCBoard.in आणि त्याचबरोबर MAH result.nic.in वर निकाल बघायला आपल्याला मिळतो। येथे क्लिक केल्यावर तुम्हाला परीक्षा क्रमांक टाकावा लागेल, त्यानंतर लगेच तुमच्या समोर निकाल येईल। यंदा 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती आणि 10वीची 1 मार्चपासून। आता बाकी इतर इम्पॉर्टंट नाही आहे महत्त्वाच्या काही गोष्टी पुढच्या, परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10वीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि 12वीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता या बातमीनुसार आपल्याला दिसते। परंतु शेवटी महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवरती काय अपडेट येत आहेत येत्या काळामध्ये त्यावरती आपण नजर ठेवून राहूयात। जशी माहिती आम्हाला मिळेल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। ठीक आहे, आताच्या चर्चेमध्ये इथे थांबू, परंतु थांबण्याच्या अगोदर महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही 11वी सायन्सला ॲडमिशन घेणार असाल तर 11वी सायन्सच्या गणिताच्या काही व्हिडिओ जे आहेत त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात, त्या बघा आणि अभ्यासाला लागू शकताय तुम्ही आत्तापासूनच। धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना।